हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. चला, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.4 सॉल्व करणार आहोत. इथे बघा काय सांगितलं, साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर 45, 39, 42. फाइंड इट्स एरिया. परत आपण ट्रायंगलचा एरिया आतापर्यंत कसा फाइंड केला आहे? हाफ इंटू बेस इंटू हाईट, हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. पण इथे बेस आणि हाईट दिलेलंच नाही आहे. मग विदाऊट हाईट ट्रायंगलचा फॉर्म्युला कसा फाइंड करायचा ते एकदा आधी आपण बघूयात आणि मग सॉल्व करूयात. इथे बघा काय सांगितलंय, वी नो दॅट एरिया ऑफ अ ट्रायंगल इज हाफ इंटू बेस इंटू हाईट. बरोबर. Now we will see to find the area of a triangle if height is not given but lengths of the three sides of a triangle are given. Lengths of three sides दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. मग काय सांगितलंय, लेट ABC with the length of the side BC, AB and AB respectively of triangle ABC. Let us find the semi perimeter of the triangle. आता सेमी पेरिमीटर म्हणजे काय? पेरिमीटर तुम्हाला माहिती आहे की सगळ्या साईडची सम म्हणजे त्याचा पेरिमीटर. मग सेमी पेरिमीटर म्हणजे काय? त्याचा हाफ. बरोबर, त्या सगळ्या साईडची सम करायची आणि त्याच्या हाफ करायचं. बरोबर. आणि मग त्याचा एरिया काढायचा. एरिया ऑफ द ट्रायंगल इज इन द स्क्वेअर रूट एस म्हणजे इथे काय आहे? सेमी पेरिमीटर. एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी, म्हणजे या तिन्ही ज्या साईड्स आहेत त्या सेमी पेरिमीटरमधनं मायनस करायच्या आणि त्यांची मल्टिप्लिकेशन. हा आहे एरिया ऑफ ट्रायंगल. सो दिस फॉर्म्युला इज नोन ॲज, काय म्हणतात त्याला? हेरॉन्स फॉर्म्युला. चला, मग ह्या फॉर्म्युलाप्रमाणे आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचं आहे आपल्याला. चला, तो करूयात आपण आता. बघा, इथे मी ट्रायंगल काढून घेतलाय. हा एक जस्ट अंदाज यायला की ह्याला आपण ए म्हणूयात, या साईडला बी आणि या साईडला सी म्हणूयात. मग आपण लिहून घेऊ इथे, हिअर ए इज इक्वल टू 45 सेंटीमीटर, बी इज इक्वल टू किती घेतलंय मी? 39 सेंटीमीटर अँड सी इज इक्वल टू 42 सेंटीमीटर. मग आता सेमी पेरिमीटर आधी काढायला लागेल आपल्याला. कसा काढायचा सेमी पेरिमीटर? सेमी पेरिमीटर इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. तिन्ही ह्याची सम डिवायडेड बाय 2. मग काय येणार आहे? 45 प्लस 39 प्लस 42 डिवायडेड बाय 2. ह्याची सम काय येते बघा आता? 2, 9 प्लस 2 इज 11, 11 प्लस 5 इज 16. कॅरी जाणार आहे 1, 4 प्लस 4 इज 8, प्लस 1 इज 9, 10, 11, 12, 126 डिवायडेड बाय 2. सो किती आला? 126ला 2ने डिवाइड केल्यावर 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 3 जा 6, म्हणजे इथे किती मिळालं आपल्याला? 63 सेंटीमीटर. म्हणजे हे काय मिळालं आपल्याला? सेमी पेरिमीटर मिळाला. पेरिमीटर. बरोबर, हे मिळालं. आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे त्याचा फॉर्म्युला लिहून घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट सेमी पेरिमीटर एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. चला, मग आता इथे लिहून घेऊ. इन द स्क्वेअर रूट एस किती मिळाला आपल्याला? 63. 63 मायनस ए किती आहे? 45 सेंटीमीटर आहे. सो इथे लिहून घेऊ 45. परत 63 मायनस बी किती आहे? 39 आणि परत 63 सी किती आहे? 42. चला, आधी आता हे ब्रॅकेट सॉल्व करून घेऊयात. सो इज इक्वल टू लिहून घेऊ इथे 63 असंच लिहायचं आहे. 63 मायनस 45 इज 18 इंटू 63 मायनस 39 इज 24 आणि 63 मायनस 42 इज 21. आता ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करत बसायचं का आपण? नाही. आता आपण ह्याचे फॅक्टर्स काढायचे. तर फॅक्टर कसे काढायचे? 63चे, कारण हे स्क्वेअर रूटमध्ये आहे ना. एवढा मोठा जर आपण मल्टिप्लिकेशन करत बसलो तर स्क्वेअर रूट आपल्याला कळणारच नाही कशाचा स्क्वेअर एवढा मोठा. सो आपण काय करायचं? त्याचे फॅक्टर्स काढायचे. चला, इथे साईडला फॅक्टर्स काढून दाखवते मी. 63चे फॅक्टर्स काय येतील बघा. 63ला आपण 3 आहे, 6 प्लस म्हणजे 2ने डिवाइड होणार नाही, पण 6 प्लस 3 9 होतं, म्हणजे 3ने डिवाइड होईल. सो इथे घेऊया 3. 3 2 जा 6, 3 1 जा 3, 3 7 जा 21. 7ला कशाने डिवाइड होणार नाही? 7ने. सो 7 1 जा 7. म्हणजे 63 काय मिळालं आपल्याला? 3 इंटू 3 इंटू 7. तर इथे आपण 63 म्हणजे काय लिहायचं आहे? 3 इंटू 3 इंटू 7. आता 18 घ्यायचं आहे. 18चे कसे होतील बघा. 18 इथे आता 2ने होईल डिवाइड. 2 9 जा 18. आता इथे 3ने डिवाइड होईल. 3 3 जा 9 अँड 3 1 जा 3, म्हणजे 2 इंटू 3 इंटू 3 आपल्याला मिळालं 18चा. सो इथे पण लिहून घ्यायचं आहे आपण 2 इंटू 3 इंटू 3. आता 24चं. चला, 24चं करा इथे.
2 ने डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 3 जा 6 आणि 3 1 जा 3, म्हणजे 3 टाइम्स 2 इंटू 3 हे आपल्याला 24चं मिळालं. सो 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू, तर 21चं काय येणार आहे 3 इंटू 7. तरी पण मी करून दाखवते. 21 2 प्लस 1 इज 3, म्हणजे 3 डिवाइड होईल. सो 3 7 जा 21 आणि 7 1 जा 7, म्हणजे 3 इंटू 7. सो इंटू 3 इंटू 7. आता इथे बघा या स्क्वेअर रूटमध्ये सगळ्या ज्या सेम टर्म दोन दोनदा आल्या त्या आपण लिहून घेऊ. 3 इंटू 3 एकदा लिहून घेऊ. मग नंतर परत काय आलेलं आहे बघा इथे 3 इंटू 3, 3 इंटू 3. सो इथे 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 हे लिहून घेतलं. इंटू 2, हा एक 2 आणि हा एक 2, ह्याला एकत्र घेऊयात आपण. 2 इंटू 2 लिहूयात आणि हे 2 दोन्ही एकत्रच आहेत. सो इंटू 2 इंटू 2 हे लिहून घेऊयात. मग काय राहतं फक्त इथे एक 7 राहतो आणि हा दुसरा 7 राहतो. सो ह्याला आपण करूया 7 इंटू 7, सॉरी मध्ये मल्टिप्लिकेशन साईन येईल. मग इज इक्वल टू आता इथे काय येईल बघा. आता हे 2 3 मिळून आपण काय लिहू शकतो 3 स्क्वेअर लिहू शकतो. इंटू हे 2 3 मिळून आपण परत 3 स्क्वेअर लिहू शकतो. हे 2 3 मिळून पण आपण 3 स्क्वेअर लिहू शकतो. इंटू हे 2 मिळून आपण 2 स्क्वेअर लिहू शकतो. इंटू हे 2 मिळून 2 स्क्वेअर इंटू हे 2 7 म्हणजे 7 स्क्वेअर. म्हणजे मग आता हे सगळे स्क्वेअर रूटमध्ये आहेत. म्हणजे बाहेर आलं काय होणार ते फक्त काय राहणार 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 7. चला मग ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. 7 2 जा 14, 14 2 जा 28 आणि 28 इंटू हे किती राहणार आहेत 3 इंटू 3 इज 9, 9 इंटू 3 इज 27. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 27 इंटू 28 करायचं आहे. चला ते करून बघूयात आपण. 27 इंटू 28. सो 8 7 जा 6, 56 येतं ना बरोबर. 8 2 जा 16, 16 प्लस 5 इज 21. इथे 0, 2 7 जा 14, कॅरी ओव्हरला 1, 2 2 जा 4 प्लस 1 इज 5. सो 6 4 प्लस 1 इज 5, 2 5 प्लस 2 इज 7, 756 मिळाला आपल्याला इथे. इथे आन्सर काय येणार आपण 756 स्क्वेअर सेंटीमीटर. युनिट लिहायला विसरायचं नाही. इथे लिहून घेऊ आपण एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू. चला फायनल आन्सर मिळाला आपल्याला. एकदम सोपं आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि फॅक्टर्स तुम्हाला काढता आले पाहिजे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट सॉल्व करूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लुक ॲट द मेजर शोन इन द गिवन फिगर अँड फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. आता हा क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. त्याच्यामध्ये हे 2 ट्रायंगल तयार झालेत, एक PSR आणि एक PQR किंवा PRQ. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ह्याचा आपल्याला पूर्ण क्वाड्रिलॅटरचा एरिया फाइंड करता, ह्याच्याकरता आपल्याला दोन्ही ट्रायंगलचा एरिया फाइंड करायला लागेल. बरोबर. दोन्ही ट्रायंगलचा एरिया आपण फाइंड केला की या दोन्हीची ॲडिशन केल्यावर आपल्याला या क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळेल. चला मग तो एरिया मिळण्याकरता आधी ह्या ट्रायंगलचा एरिया आपण काढू शकतो. कशाने एरिया ट्रायंगल ऑफ आपल्याला काय माहिती एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे बेस इंटू हाईट. म्हणजे हे बेस इंटू हाईट म्हणजे हा एरिया मिळेल आपल्याला, फक्त ही साईड मिळणार नाही. मग ही साईड मिळायकरता आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया काढायला आपल्याला ही साईड महत्त्वाची आहे काढणं. मग ही साईड कशी काढायची, काय दिलेलं आहे इथे फिगरमध्ये, इथे हे साईन दिलेलं आहे 90 डिग्री. बरोबर. म्हणजे हा ट्रायंगल कुठला झाला राईट अँगल ट्रायंगल झाला. मग इथे आपण पायथागोरसचा थेरम यूज करून PR काढू शकतो. बरोबर. मग ही साईड मिळाली तर आपण ह्या ट्रायंगलचा एरिया काढू शकतो आणि मग दोन्ही एरियाची ॲडिशन करून आपण काय मिळू शकतो आपल्याला एरिया ऑफ PQRS. चला मला ह्याला घेऊयात. आता आधी लिहून घ्या आधी एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PSR. बरोबर. हा एक PSR ट्रायंगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PRQ. ठीक आहे. हा ट्रायंगल हा एक घेतला. मग आता पहिला आधी हा ट्रायंगल घेऊ आपण, ह्याचा एरिया आधी काढून घेऊ कारण आपल्याला बेस आणि हाईट माहिती आहे. सो इथे लिहून घ्या इन ट्रायंगल PSR बेस SR किती आहे 15 सेंटीमीटर, सॉरी 15 मीटरमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर हाईट किती आहे, हाईट म्हणजे आपण PS म्हणू शकतो. हाईट PS इज इक्वल टू 36 मीटर. बेस इंटू हाईट माहिती आहे आपल्याला, त्यामुळे आपण काय म्हणायचं इथे एरिया ऑफ ट्रायंगल PSR इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट.
चला आता हे आपल्याला माहिती आहे, मग लिहून घेऊ. 1/2 इंटू 15 इंटू 36. मग आता 36ला 2ने डिवाइड होईल. इवन नंबर आहे, सो 2 1 जा 2, 2 1 जा 2. पुढचा नंबर काय तयार होतो? 16 तयार होतो, बरोबर. 3 मधनं 2 गेले, 1 राहिला, पुढचा नंबर 16 तयार झाला. सो 2 8 जा 16. म्हणजे काय मिळालं आपल्याला इथे? 15 इंटू 18. मग 15 इंटू 18 आपण साईडला करून बघूयात. 15 इंटू 18. 8 5 जा 40, कॅरी ओव्हरला 4. 8 1 जा 8 प्लस 4 इज 12. इथे येणार आहे 0. 1 5 जा 5, 1 1 जा 1. सो 0 5 प्लस 2 इज 7, 1 प्लस 1 इज 2. 270. चला मग इथे लिहून घेऊ आपण 270 स्क्वेअर मीटर. युनिट लिहायला विसरायचं नाही आहे. हे आपल्याला काय मिळालं? एरिया ऑफ ट्रँगल PSR हा आपल्याला मिळाला. आता आपल्याला काय करायचं आहे? फाईंड PR फाईंड करायचं आहे. मग PR आपण कशाने फाईंड करू शकतो? हा काय आहे? राईट अँगल ट्रँगल. चला मग लिहून घ्या, पायथागोरस थेरमने आपण फाईंड करूयात. सो लिहून घ्या, इन राईट अँगल ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल, कुठला ट्रँगल? PSR. बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थिअरम, THEREM. कुठला आहे? काय म्हणू शकतो आपण इथे? हायपोटेनस कुठला झाला? जो अँगल 90 डिग्री आहे त्याच्या समोरचा काय असतो? हायपोटेनस असतो. म्हणजे PR स्क्वेअर घ्यायला लागेल. मग PR ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर, बरोबर. हा PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. सो इज इक्वल टू PS स्क्वेअर म्हणजे PS म्हणजे किती आहे? PS म्हणजे आहे 36. तो 36 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस SR किती आहे? 15. सो 15चा स्क्वेअर. सो इज इक्वल टू 36चा स्क्वेअर आता फाईंड करूयात आपण. 15चा तर आपल्याला माहिती आहे 225. 36चा एवढा आपल्याला माहीत नाही आहे. सो फाईंड करूयात. 6 6 जा 36, कॅरी ओव्हर येणार आहे 3. 6 3 जा 18. 18 प्लस 3 इज 21. सो इथे येईल 216. मग इथे घेतला 0. 3 6 जा 18, कॅरी ओव्हरला 1. 3 3 जा 9 प्लस 1 इज 10. सो 6 8 प्लस 1 इज 9. 2 1 1296 हे आपल्याला मिळालं. 36चा स्क्वेअर मिळाला. 1296 प्लस 15चा आपल्याला माहिती आहे 225. ह्याची ॲडिशन करूयात. 6 प्लस 5 इज 11, कॅरी ओव्हर जाणार आहे 1. 9 प्लस 1 इज 10. 10 प्लस 2 इज 12. सो इथे येणार आहे 12, कॅरी ओव्हरला परत जाणार आहे 1. 2 प्लस 2 इज 4 प्लस 1 इज 5 आणि हा 1 तसाच राहिला इथे. म्हणजे दोन्हीची ॲडिशन काय मिळालं आपल्याला? 1521. हे काय मिळालं आपल्याला? PR स्क्वेअर मिळालं आहे, बरं का. PR आपल्याला अजून फाईंड करायचा आहे. मग PR कसा फाईंड करायचा? देअरफोर PR इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये जाईल ना 1521. मग आता हा कशाचा स्क्वेअर असू शकतो? आता बघा 1296 हा स्क्वेअर 36चा आहे, बरोबर. मग पुढे बघा 37. मग 37 जर म्हणलं तर आता प्रत्येक वेळी स्क्वेअर काढत बसायची गरज नाही आहे. 37 म्हणलं तर 37 तुम्हाला माहिती आहे 7 7 जा 14, म्हणजे शेवटी 9 येणार आहे, म्हणजे 37 असू शकत नाही. मग आपण 38 बघूयात. 38 इंटू 38, 8 8 जा 16, म्हणजे शेवटी 6 येणार आहे, नाही असू शकत. मग आपण 39 बघूयात. 9 9 जा 81, बरोबर. 1 येतोय शेवटी, इथे पण येतोय. मग आपण काढून बघूया 39चा स्क्वेअर. सो इथे येईल 8. 9 3 जा 27. 27 प्लस 8 इज 35. इथे येणार आहे 0. 3 9 जा 27. इथे येणार आहे 2. 3 3 जा 9 प्लस 2 इज 11. सो इथे येणार आहे 1. 7 प्लस 5 इज 12, कॅरी ओव्हर येणार आहे 1. 3 प्लस 1 इज 4 प्लस 1 इज 5 आणि हा 1 इथे असाच राहिला. सो काय आपल्याला आन्सर मिळाला आहे? 1521, जो इथे आहे PR मध्ये. म्हणजे आपल्याला 1521 कशाचा स्क्वेअर मिळाला आहे? 39चा. मग पण आपण असं लिहू शकतो PR इज इक्वल टू 39 मीटर. चला इथे आपल्याला PR मिळाला, म्हणजे हे काय मिळालं आपल्याला? PR लिहून घेऊ आपण इथे 39 मीटर. म्हणजे आता तिन्ही साईड माहिती झाल्या. म्हणजे ह्या ट्रँगलचं आता आपण काय करू शकतो? एरिया फाईंड करू शकतो ह्याच्यावरनं. चला मग एरिया फाईंड करूयात आता ह्याचा. चला लिहून घेऊ आता. नाव इन ट्रँगल PRQ लेट A इज इक्वल टू. तर A आपण काय घ्यायचं आहे? इथे बघा
तीन साईड माहिती आहे आपल्याला. 25 एक घेऊ, एक 56 घेऊ बी, आणि सी 39 घेऊयात. ए इज इक्वल टू 25 मीटर, बी इज इक्वल टू 56 मीटर, अँड सी इज इक्वल टू 39 मीटर. ठीक आहे. चला आता मग पहिले एरिया नुसत्या ट्रायंगलचा ज्याला हाईट नसते त्याचा आधी आपण काय फाइंड करतो, सेमी पेरिमीटर. आधी सेमी पेरिमीटर फाइंड करूयात. सो इथे लिहून घेऊ सेमी पेरिमीटर इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. सो 25 प्लस 56 प्लस 39 डिवायडेड बाय 2. ॲडिशन करूया त्याची. 9 प्लस 6 इज 15, 15 प्लस 5 इज 20. सो कॅरी ओव्हरला 2 आलं. सो 3 प्लस 2 इज 5, 5 प्लस 5 इज 10, प्लस 2 इज 12. म्हणजे 120 मिळालं डिवायडेड बाय 2. 120ला 2ने डिवाइड केल्यावर काय मिळणार आपल्याला, 60 मीटर मिळणार आहे. म्हणजे सेमी पेरिमीटर मिळालं आपल्याला. बरोबर. इथे लिहून घेऊ आपण सेमी पेरिमीटर. चल, तर सेमी पेरिमीटर मिळाला म्हणजे एरिया आपण फाइंड करू शकतो. सो इथे लिहून घेऊ एरिया ऑफ ट्रायंगल PRQ इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये काय लिहायचं आहे, सेमी पेरिमीटर S मायनस A इंटू S मायनस B इंटू S मायनस C. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. चला, सेमी पेरिमीटर मिळाला तर लिहून घेऊ इथे 60 मायनस ए किती आहे आपला 25 आहे, परत 60 मायनस बी किती आहे 56, आणि परत 60 मायनस सी किती आहे 39. सो इज इक्वल टू, चला 60 इंटू 60 मायनस 25 किती येत आहे 35, इंटू 60 मायनस 56 इज 4, इंटू 60 मायनस 39 इज 21. हे मिळालं आपल्याला. आता आपण काय करायचं आहे, याचं फॅक्टरायझेशन करायचं आहे. मग फॅक्टरायझेशन साईडला करूयात. चला 60चं करूयात पहिले. 60चं काय येईल, 2 2 3 जा 6, 2 0 जा 0, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 15 आलं. म्हणजे आता 3 घ्यायला लागेल आपल्याला. सो 3 5 जा 15, 5 1 जा 1, म्हणजे काय मिळालं 2 2 3 आणि 5 असं आपल्याला 60चं फॅक्टरायझेशन मिळालं. मग ते लिहून घेऊ आधी. 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. 35चं काय मिळणार आहे आपल्याला 5 इंटू 7, तरी पण करून दाखवते 35. आता हे 5 प्लस 3 म्हणजे 8 आहे, म्हणजे 3ने डिवाइड होणार नाही. म्हणजे पुढचा नंबर कुठला येतो 5 येतो, 5ने डिवाइड होतं. सो 5 7 जा 35, 7 1 जा 7, म्हणजे काय मिळालं 5 इंटू 7. सो 35चं लिहून घेऊ 5 इंटू 7. 4चं काय आहे 2 इंटू 2, सांगायची गरज नाही, 2 इंटू 2. 21चं पण काय आहे मगाशी काढलं होतं आपण 3 इंटू 7. चला हे मिळालं. आता आपण स्क्वेअरच्या टर्म आहेत त्या स्क्वेअरमध्ये लिहून घेऊयात. म्हणजे 2 इंटू 2, इथे बघा 3 एकदा आहे, हा एकदा 3 आहे, 2 इंटू 2 आहे, 7 आहे 7 आहे, या एकत्र आणूया सगळ्या टर्म आधी. 2 इंटू 2 इंटू परत 2 इंटू 2 आहे, ते लिहून घेऊ. मग 3 आणि 3 दोनदा आहे, सो 3 इंटू 3 इंटू 5 आणि 5 दोनदा आहे, सो 5 इंटू 5, आणि 7 आणि 7, सो 7 इंटू 7. चला, म्हणजे मग हे आतमध्ये काय येणार आहे, एकदा 2चा स्क्वेअर इंटू दुसऱ्यांदा 2चा स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअर इंटू 7 स्क्वेअर. चला मग आता हे सॉरी स्क्वेअर रूटची गरज नव्हती. इज इक्वल टू आपण काय लिहितो आता, हे सगळे विदाऊट स्क्वेअर आता बाहेर आणायचे आहेत. बरोबर. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर आतमध्ये आलं की स्क्वेअर रूट निघून जातो. सो 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 7 असं बाहेर आलं. सो 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 5 जा 60, 60 इंटू 7 करायला लागेल म्हणजे फक्त. मग साईडला करून बघूयात. 60 इंटू 7, 7 0 जा 0, 7 6 जा 42, म्हणजे 420. म्हणजे मग ह्याचं काय मिळालं आपल्याला एरिया 420 स्क्वेअर मीटर. चला दोन्ही ट्रायंगलचा एरिया मिळाला आपल्याला. आता मग काय करायचं, दोन्हीची ॲडिशन. मी इथे खाली लिहून घेऊ आपण. एरिया ऑफ क्वॅड्रिलॅटरल PQRS इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PSR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PRQ. ठीक आहे, दोन्ही मिळाले. एरिया आपल्याला एक किती मिळाला आपल्याला 270, प्लस दुसरा किती मिळाला आहे 420. दोन्हीची ॲडिशन किती होणार आहे 0, 7 + 2 इज 9, 4 + 2 इज 6, 690
स्क्वेअर मीटर. एरिया ऑफ क्वॅड्रिलॅटरल PQRS. चला याला ब्रॅकेट करून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया आता. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सम मेजर्स आर गिवन इन द ॲडजस्टंट फिगर. फाइंड द एरिया ऑफ क्वॅड्रिलॅटरल ABCD. म्हणजे ABCDचा पूर्ण क्वॅड्रिलॅटर आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे मग कुठल्या दोन ट्रायंगलची ॲडिशन होईल, एक ABD आणि एक BCD. मग इथे ABDचं बघा एक साईड माहीत नाही आपल्याला, BCDची पण दोन साईड माहिती आहे, म्हणजे ही पण साईड माहीत नाही, ही पण साईड माहीत नाही. मग आता हे साईड फाइंड करायला आपल्याला काय करायला लागेल, तर ह्याचा हा पायथागोरस थेरम इथे यूज करायला लागेल, इथे यूज करायला लागेल असं तुम्हाला वाटत असेल, पण असं काही करायचं नाही आहे. आपल्याला ट्रायंगलचा फॉर्म्युला काय माहिती आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथे बघा हाईट माहिती आहे, बेस माहिती आहे, म्हणजे ह्या ट्रायंगलचा फॉर्म्युला मिळाला. इथे बेस माहिती आहे, इथे हाईट माहिती आहे, म्हणजे या ट्रायंगलचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. म्हणजे दोन्ही फॉर्म्युले आपण हाफ इंटू बेस इंटू हाईट इथे यूज करू शकतो. दोन्ही ट्रायंगलचा एरिया आपण फाइंड करू शकतो आणि दोन्ही ट्रायंगलच्या एरियाची ॲडिशन केली की आपल्याला काय मिळेल, ABCDचं मिळेल. चला लिहून घेऊ आपण मग तसंच. एरिया ऑफ क्वॅड्रिलॅटरल ABCD is equal to area of triangle ABD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल कुठला आहे, BCD किंवा BDC कसंही लिहा. एरिया ऑफ ट्रायंगल BCD ह्याची. आता हाईट आणि बेस माहिती आहे, ह्याचे पण हाईट ह्याचा पण बेस माहिती आहे. त्यामुळे इतकी सिम्पल झालं आपल्याला हे. म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की आता हा राईट अँगल ट्रायंगल दिला आहे, मग आधी पायथागोरस थेरमने हे फाइंड करायला लागेल, मग हे पायथागोरस थेरमने हे फाइंड करायला लागेल, मग ही लेंथ आधी फाइंड करायला लागेल. तर असं काही करायचं नाही. ठीक आहे. चला इथे लिहून घेऊ आधी इन ट्रायंगल ABD. पहिला ट्रायंगल घेऊ आपण, ह्याचा एरिया फाइंड करून घेऊ. बेस किती आहे तिथे, बेस आहे 9 मीटर आणि हाईट आहे 40 मीटर. मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABD is equal to half into base into height is equal to half into base किती आहे 9 into height आहे 40. सो 2 ने 40ला डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 0 जा 0. 9 into 20. 9 into 20 किती 180. सो इथे येईल 180 स्क्वेअर मीटर. म्हणजे ह्याचा एक एरिया आपल्याला मिळाला ABDचा. आता दुसरा एरिया फाइंड करूयात. ट्रायंगल BCD. बेस किती आहे, बेस इज इक्वल टू बघा इथे 60 मीटर आहे, 60 मीटर आणि हाईट किती आहे, हाईट आहे 13 मीटर, 13 मीटर. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू काय लिहायचं आहे, फॉर्म्युला लिहून घ्यायचा आधी, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो इज इक्वल टू हाफ इंटू बेस किती आहे 60, हाईट किती आहे 13. चला 60ला 2 ने डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 0 जा 0. म्हणजे काय आलं 30 इंटू 13. सो इज इक्वल टू 30 0 जा 0, 33 जा 39. सो 390 मिळालं स्क्वेअर मीटर. हे दोन्ही एरिया आपल्याला मिळाले, तर दोन्ही ट्रायंगलचे एरिया ऑफ ट्रायंगल BCD. आता या दोघांची ॲडिशन करून घेऊ. सो देअरफॉर इथे लिहून घ्या, देअरफॉर एरिया ऑफ क्वॅड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 181 आहे, 180 प्लस 390. सो इज इक्वल टू 0, 9 प्लस 8 इज 7, 17 म्हणजे कॅरियरला 1 जाईल, 3 प्लस 1 इज 4 प्लस 1 इज 5, 570 स्क्वेअर मीटर. इथे लिहून घ्या मग एरिया ऑफ क्वॅड्रिलॅटरल ABCD. हे आपल्याला फायनल आन्सर मिळालं आहे. सोपं होतं ना हे एकदम. त्यामुळे फिगर बघून उगीच घाबरवून जाऊ नका, विचार करा आधी काही इथे नक्की आपल्याला काय करायचं होतं. कारण इथे बऱ्याच जण मुलं चुकलेले आहेत, मी बघितलेलं आहे बऱ्याच जणांचं, की इथे त्यांनी इथे पायथागोरस थेरम वापरला, मग ही साईड फाइंड करून घेतली,
इथे पायथागोरस थेरम फाईंड करायच्या आधी ही लेंथ फाईंड तर कशी करणार, तिथं करता येणार नाही, मग इथे अडकले मुलं, ते इथे चुकले. मग त्यामुळे नीट बघून घ्या की काय काय दिलेलं आहे. बेसिक फॉर्म्युला वापरला आहे ट्रायंगलचा, एरियाचा हाफ इंटू बेस इंटू हाईट, दोन्हीकडे अप्लाय झालं आणि आपल्याला आन्सर मिळालं. चला इथे प्रॉब्लेम सेट आपला 15.4 संपलेला आहे. 15.3 पर्यंतचे तुम्हाला व्हिडिओ आहेत सगळे, ते तुमच्या प्लेलिस्टमध्ये आहेत 8 स्टँडर्डच्या, तिथे तुम्हाला मिळतील. माझा व्हिडिओ आवडला असेल, म्हणजे मी जे शिकवते ते समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.